जय शिवराय बांधवांनो. आज हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि पाटलांनी महाबैठकीचं आयोजन केलं. महाराष्ट्रभरातून बांधव हे अंतरवल्या येणार होते. म्हणलं तर आपण बी चला, म्हणलं आपण गेलं पाहिजे महाबैठकीला, कारण हैदराबाद गॅजेट लागू झाले आणि जास्तीत जास्त बांधवाच्या नोंदी संदर्भातचा विषय होता तो. आणि अंतरवाली सराटी फाटाक्याला क्रॉस आमचा. आणि मग मला चला आता पुढं. मग आमची साडेगावची यस काही विषय कांकायला सारथी आमच्यावाला दन उशीर झालेला होता. मला जायचं आहे आपल्याला अंतरवालीला. आणि मग हे तुम्ही पाऊस पाडाय जास्त तर हे सगळे शेतकऱ्याचे माल साडेगावच्या पुढं म्हणजे गोदापाट्यातच खराब झाले तर. आणि मग आला आमच्यावाला हासनापूर आलं. मग पुढं ढकलच नंतर मग कैलाचे मित्रमंडळ, काही विषयच नाही कैलाचे मित्रमंडळाचा. आणि लगेच आमची जगताप कंपनी माजलगावची अंतरवाली सराटी. तर हे गाड्याची तर लाईनच म्हणले, विषयच नाही. गाड्यात हे पाटलाचा आदेश आणि मावळे तयार. हे हजारो गाड्या अंतरवाली सराटीमध्ये दाखल. काही विषय का, गाडी गिडी लावली बाजूला. मला आता इकडले गर्दा आहे, आपली गाडी लावून टाका. आणि मग निघालो पायी. हे मावळे घासाघाशीचा टाईम आला, इतकी मावळे आलेले अंतरवालीला. काही विषय का. आणि मग वाटतच भेटले आमचे श्रीराम भाऊ कुरंकरन, याचे वडी काळेचे सरपंच रमेश भाऊ काळे, पाटलाचे एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड, अत्यंत विश्वासू सहकारी. म्हणजे पडद्यामागचे हिरो आमचे दोन्ही पण. काही विषयच नाही. म्हणलं त्याला घेतलं शूटमध्ये, चला म्हणलं आपलं पुढं. आपल्याला झाला उशीर आणि आपल्याला जायचं बैठकीला चला म्हणलं की हे मिळच नाही. वाटात गाड्या आणि तीन मावळे काही येतात काही जातात, काही विषयच नाही. कारण 5-10 मिनटातच होणार होते बैठकीला सुरुवात. म्हणलं आपण गेलं पाहिजे इकडे, टाईम नाही न करता. चला म्हणलं पुढं. मग काही विषयच नाही. आलं पाटलाचा हे सरपंचाचा बंगला आला जवळ. काही विषय का काही. आणि मग आमचे संतोष मोळे पाटील, हिमिरकड पाटील, चुलते पोतने काय कंटिन्यू सोबतच असतात ते आमचे हासनापूरचे बांधव. आणि संतोष मोळे पाटील म्हणे तुमच्या ब्लॉगमध्येच घ्या. अरे मला काल परदिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये घेतले, काही विषयच नाही. आणि मग काय मिरकड पाटलानं आणखीन खरात पाटलाला बोलून घेतलं, या म्हणले खोजे पाटलाच्या ब्लॉगमध्ये. अरे मला ब्लॉगचा झाला टाईम, पण पाटलाची मिटिंग आहे. मला चला ब्लॉगमध्ये टाईम घालता तुम्ही. मला की बैठक तर मला सुरू झाली, मारली एंट्री आतमध्ये. काही विषय का.